वेलकम टू प्रियांका किचन. प्रियांका किचनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला सुखाचा आणि समृद्धीचा जाओ ही ईश्वरचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला मेथीचे मुठ्या करून दाखवणार आहे. तर मी इथे मेथी घेतलेली आहे 2 वाटी एवढी आणि ती बारीक चिरून घेतलेली, म्हणजे एक जुडी होती त्यातली अर्धी जुडी घेतलेली होती मी. तर आता त्याच्यामध्ये मी सर्वप्रथम आपल्याला ह्याचं पीठ टाकणार आहे. ज्वारीचं आणि हे तांदळाचं मिक्स पीठ आहे. हे टाकते मी इथे अर्धा वाटी टाकली आहे. आणि इथे आपले 1 वाटी एवढं मोठी भरून मी बेसन इथे ॲड करते. हे बघा, इथे बेसन ॲड केलेलं आहे मी. ह्याच्यात थोडे आपले मस्तपैकी असे सफेद तीळ घालायचे आहेत. थोडासा मी ओवा घालते. हे बघा, ओवा घालायचा आहे. सुके मसाले घालायचे आहेत, म्हणजे धना पावडर, घातली इथे मी. आपले जे काही घरात आहेत बेसिक मसाले, लाल मिरची पावडर, हळदी, तिखट तुमच्या आवडीनुसार. थोडेसे मी स्पायसीच करणार आहे. थंडीचे दिवस आहेत आणि छान लागतात चहा बरोबर वगैरे खायला. हे बनवून तुम्ही वाफून उकडून आपण फ्रीजमध्ये आपण स्टोर करू शकतो. तर मी ते मसाले आपले बेसिक रोजचे जे मसाले ते टाकलेले. इथे फ्लेवरसाठी अद्रक लसूण मिरचीचा जरा ठेचा ॲड करते मी इथे. थोडेसे तीळ अजून टाकते मी इथे. आणि हे आपलं तेल मी इथे थोडंसं टाकते. आणि थोडं तेल मी इथे चाळणीला लावून घेणार आहे. पाणी मी गरम करायला ठेवलेलं आहे तिथे. झटकेपट होते, ही लवकर होते, नाश्त्यासाठी खूप छान आहे. हे बघा, पहिलं मेथीमध्ये जेवढं पाणी आहे ना त्याच्यामध्ये जेवढं पीठ आपल्याला हे होईल ना तेवढं ॲड करून घ्यायचं आहे. व्यवस्थित मेथी मिक्स करून घ्यायची त्याच्यात. हे बघा, छानपैकी अशी. तुम्ही फ्राय पण करू शकता आणि फोडणीला पण घालू शकता. तर मी आज तुम्हाला फ्रायवाले दाखवणार आहे. हे बघा, व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. इथे आता मीठ टाकायचं आहे आपल्याला. मीठ टाकलं नव्हतं, सगळं मिक्स करून घेतलं मी, जरा मसाले सगळे. आणि इथे आता आपण मीठ टाकायचं आहे. इथे आता आपलं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे. भाजीमध्ये पाणी आहे, जेवढं भिजेल तेवढं पीठ हे करायचं आहे. जास्त पाण्याचा वापर करायचा नाही आहे इथे आपण. थोडेसे मुठ्या म्हटलं की ते पीठ आपल्याला थोडंसं घट्ट मळायचं आहे जरासं. हे बघा, हे व्यवस्थित आपलं मिक्स झालेलं आहे इथे. आणि इथे आपल्याला थोडं पाणी असं ॲड करून घ्यायचं आहे आणि हे पिठाचा गोळा करून घ्यायचा आहे. हे असं व्यवस्थित पाणी जेवढं लागेल ना तेवढंच आपण घ्यायचं आहे. छान याचा सुगंध मस्त मसाल्याचा, पीठ मळताना छान अरोमा येतो याचा. जेवढं हवं आहे तेवढंच मी घेते. एकदम ओतायचं नाही आहे पाणी. आपण थोडं घेऊन आपण हे पीठ हे करत जायचं आहे, मिक्स करत जायचं आहे व्यवस्थित. आणि मी चाळणीला तिथे आपलं तेल लावून घेतलेलं आहे. आणि हे आपल्याला उकडायला ठेवायचे. अगदी 10 ते 15 मिनिटात होतात हे मुठ्या आपले. व्यवस्थित हे व्यवस्थित असतं.
मिक्स करून घ्यायचे छान पीठ असं. तेल मी थोडंसं पहिलं टाकलं होतं. थोडंसं आपण ह्याला व्यवस्थित एकजीव करून घेतल्यावर थोडं तेलाचा हात लावायचा आपण इथे. हे बघा तर इथे आपण असे ह्याचे हे बघा असे आपण ह्याचे मस्तपैकी असे जसे गुलाबजाम आपण लांबले करतो ना तसे हे असे करून घ्यायचे आपण इथे. हे बघा हे असे तुम्हाला मी करून दाखवते. जास्त जाड असे करायचे नाहीत, थोडं थोडं पीठ घेऊन करायचे. हे बघा हे असे मस्तपैकी हे असे आपले करत जायचे. असे मी सगळे आता करून घेते. तर इथे आपले बघा हे मस्तपैकी मुठ्या इथे बनवून झालेले छानपैकी आपले. आता मी हे वाफवायला ठेवते 20 मिनटं गॅसवर. हे बघा मी इथे खाली टोपात पाणी ठेवलं आहे आणि जर्मनचा टोप आहे म्हणून आतमध्ये लिंबू टाकलं की काळं पडलं नाही पाहिजे. आणि इथे बघा हे आपले मुठे आहेत ना मेथीचे वाफून घेते मी 15 ते 20 मिनिट छानपैकी. आणि ह्याच्यावर आता मी हे झाकण ठेवते आहे आणि गॅस मी इथे आपला हे बघा फुल केलेला आहे मी गॅस. आता हे 20 मिनटं मी वाफून घेते. तर चला थोड्या वेळाने भेटूया. जरा गॅस स्लो करू आणि झाकण काढून बघू. हे बघा कलर याचा चेंज झालेला आहे. आता 1 मिनिट हाताला चिपकतंय का बघायचं आहे. हे नाही चिपकत आहे. हे बघा चिपकत नाही आहे हाताला. तर हे 5 मिनटं अजून मी ठेवते अशीच स्लो याच्यावर, मीडियम टू स्लो गॅसवर ठेवते. जरा थोडंसं आहे बघा हां. आणि जरा 5 ते 6 मिनटं मी त्याला अजून जरा थोडंसं वाफवून घेते. हे बघा मस्त वाफवलेत आपले हे छान असे. आता मी ते गॅस बंद करते आणि हे जरा थंड होऊ दे. थोड्या वेळ मी त्याला 2 मिनटं झाकण मारून ठेवते म्हणजे जी वाफ आहे ती त्याच्यामध्ये हे होईल, स्टीम होतील व्यवस्थित. तर मी गॅस इथे बंद केलेला आहे. तर चला आपण परत थोड्या वेळाने भेटूया. थंड होण्यासाठी इथे ठेवलेले आहेत काढून. त्याला जरा थंड होऊ दे व्यवस्थित. हे बघा एकावर एक ठेवला तरी हे चिपकत नाहीत अजिबात. हे बघा सहज निघतात. हे बघा अजिबात चिपकत नाहीत. त्याची जरा वाफ निघून जाऊ दे. आणि ह्या मोठ्यांची ना पण भाजी पण छान होते, सुकी भाजी, रस्सेदार भाजी. तर तुम्हाला बघायची असेल तर मला कमेंट करून सांगा, मी तुम्हाला नक्की दाखवीन कशी करायची ही भाजी ती. छोट्या कढईच ठेवलेली मी, तेल तापलेलं मी त्याच्यामध्ये. आता मी हे बघा टाकलेले आहेत आपले हे मुठ्या. हे बघा आणि मीडियमच गॅस ठेवलेला आहे, जास्त फास्ट करायचा नाही. हे बघा मीडियम गॅसवरच आपल्याला हे तळून घ्यायचे. ह्याचा कलर ना थोडा चेंज व्हायला पाहिजे. तर थोडं मी इथे 2 मिनटं ठेवते आहे. तर आता बघा इथे आपले पलटी करते आहे मी. हे बाकीचे उरलेले तुम्ही ना हे आपण जसं ढोकळा कसा फोडणीला टाकतो वरून, तसं तुम्ही राई आणि सफेद तीळ टाकून तुम्ही फोडणीला ना टाकू शकता. वाफवलेले आहेत ते आपण मग
हे. आणि हे तुम्ही सॉसवर वगैरे खाऊ शकता, सॉस बरोबर छान लागतात, खोबऱ्याच्या चटणी बरोबर. माझ्याकडे तर खोबऱ्याची चटणी आहे. हे बघा, मी जसं बोलली होती ना कलर आपला चेंज होतो हळूहळू. हे बघा छानपैकी मी मीडियमच गॅस केलेला आहे बघा, फुल गॅस केलेला नाही आहे मी, मीडियम गॅसवरच फ्राय करायचं आहे. जेव्हा हे असे फ्रीजमध्ये करून आपण एकदम पॅक डब्यामध्ये ठेवू शकतो. आणि मग जेव्हा आपल्याला चहा बरोबर वगैरे करायचे असतील, असेच आपण दुधीचे पण करू शकतो, लाल भोपळ्याचे पण करू शकतो, कोबीचे पण करू शकतो, पालकचे पण करू शकतो. असे आपण थंडीच्या दिवसात गरम गरम छान लागतं चहा बरोबर वगैरे. तर बघा इथे माझे हे फ्राय झालेले आहेत मस्तपैकी. इथे मी हे काढून घेतले. मस्तपैकी छान असे तयार झालेत. थोडेसे अजून 2-3 टाकते आणि बाकीचे मी पॅक करून डब्यात ठेवून टाकते. सकाळी नाश्ता वगैरे असताना आपली टिफिनची घाई असते, तेव्हा जेव्हा आपण भाजी फोडणीला घालतो ना, त्याच्या आधी आपण हे तळून घ्यायचे थोडेसे तेलामध्ये फ्राय करून, म्हणजे आपली भाजी पण होऊन जाते आणि नाश्त्याचं पण काम होऊन जातं एकदम सोप्या पद्धतीने. तर आता मस्तपैकी बघा आपले छानपैकी असे मेथीचे मुठिया झालेले आहेत. इथे आपली खोबऱ्याची चटणी आहे आणि हे बघा मुठिया तोडून तुम्हाला दाखवते. मस्तपैकी आतमध्ये पण पूर्ण शिजलेलं आहे पीठ. तुम्हाला बघा जरा पण, कारण आपण छानपैकी 20 मिनटं वाफवून घेतलेलं होतं, त्याच्यामुळे हे बघा खाण्यास पण आवाज पण बघा छान खुसखुशीत झालेले आहेत. आणि ते गार्निशसाठी मी थोडेसे सफेद तीळ टाकलेले आहेत मस्तपैकी. आणि फोडणीला पण तुम्ही देऊ शकता. आणि मी हे स्टोर करून ठेवणार आहे, म्हणजे आपल्याला हे सकाळी नाश्त्याला वगैरे उपयोगी पडतात. जेव्हा आपण पाहिजे तेव्हा आपण हे थोडे फ्राय करून खाऊ शकतो किंवा डीप फ्राय करू शकतो. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.